नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण व्यवस्थित असाल. मी गणराज सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या क्लासमध्ये. हा आहे आपला लिनियर इक्वेशनचा क्लास नंबर 7. आपण स्टार्ट केलेला आहे क्लास 10th मॅथ. या क्लास 10 मॅथचा हा आहे फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर मीन्स लिनियर इक्वेशन मॅथ फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरचा आज असणार आपला लेक्चर नंबर 7. या अगोदर 6 क्लास झालेले आहे. सर्वांनी या अगोदर झालेले 6 क्लास व्यवस्थितरित्या कंप्लीट केले असतील अशी एक अपेक्षा आहे. ज्यांनी नसेल केले त्यांनी कृपया करून अगोदर झालेले क्लास व्यवस्थितरित्या पूर्ण करा. परत एकदा सांगतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल क्लास नंबर चॅप्टर नंबर फर्स्ट. या चॅप्टर नंबर फर्स्टचा लेक्चर नंबर 7 आहे, ज्यामध्ये आपण बघतोय इलिमिनेशन मेथड. या क्लास नंबर 7मध्ये आपण काय बघतोय, इलिमिनेशन मेथडवरती जे पण एक्झाम्पल्स आहेत ते आपण या लेक्चर नंबर 7मध्ये कंप्लीट करणार आहोत. मग इलिमिनेशन मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला 3 प्रकारचे इक्वेशन भेटणार आहे. एकामध्ये असणार सेम कोएफिशियंट, एकामध्ये असणार डिफरंट कोएफिशियंट आणि थर्ड नंबर सांगितलं होतं की असणारे अल्टरनेट कोएफिशियंट. नाही आठवत परत सांगतो बघा. 3 प्रकारचे एक्झाम्पल बघितले होते आपण. बघा, इलिमिनेशन मेथडमध्ये 3 टाइप्स ऑफ इक्वेशन सॉल्व करायला असतील आपल्याला, ज्यामध्ये फर्स्ट असणार आहे सेम कोएफिशियंट, सेकंड नंबर असणार डिफरंट कोएफिशियंट आणि थर्ड नंबर असणार आहे अल्टरनेट कोएफिशियंट. तर हा जो सेम कोएफिशियंट आहे यावरले एक्झाम्पल आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. आज आपण बघणार आहोत डिफरंट कोएफिशियंट. आज जे काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे ते एक्झाम्पल्स कोणते असणार आहे, तर डिफरंट कोएफिशियंट्सवाले. कोणते असणार आहे, डिफरंट कोएफिशियंट. आज काय जे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे, या एक्झाम्पलमध्ये जे काही लिनियर इक्वेशन असणार आहे या लिनियर इक्वेशनचे कोएफिशियंट काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. काय असणार आहे, डिफरंट कोएफिशियंट. काय असणार कोएफिशियंट, डिफरंट. या अगोदरचा जो लेक्चर नंबर 6 आहे, लेक्चर नंबर 6 यामध्ये आपण सेम कोएफिशियंट चे एक्झाम्पल्स काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. हा लेक्चर नंबर 7 आहे. या लेक्चर नंबर 7मध्ये आपण मेनली कोणते एक्झाम्पल्स कव्हर करणार आहोत, डिफरंट कोएफिशियंट. म्हणजेच आपल्याला अशा लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे ज्या लिनियर इक्वेशनमध्ये जे काही 2 इक्वेशन्स आहे यांचे कोएफिशियंट काय असणार, डिफरंट असणार. म्हणजे सेम कोएफिशियंट असणार आहे का, नाही. चला तर वन बाय वन एक एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. सर्वात पहिलं एक्झाम्पल जे की ॲडिशनल एक्झाम्पल असणार आहे, बुक्स मधलं एक्झाम्पल नसणार आहे, ॲडिशनल एक्झाम्पल आहे जे की आपण समजून घेऊयात. बघा काय दिलेलं क्वेश्चनमध्ये, एक इक्वेशन आहे 2m प्लस 8n इज इक्वल टू 10, 4m प्लस 2n इज इक्वल टू 6. एक्झाम्पल एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. जे काही इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे हे इक्वेशन सर्वांनी एकदा व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय लक्षात येत आहे, बघ या ठिकाणी कोएफिशियंट काय, mचा कोएफिशियंट आहे 2, तर सेकंड इक्वेशनमध्ये mचा कोएफिशियंट आहे 4. म्हणजे mचे कोएफिशियंट सेम आहेत का, तर नाही. त्यानंतर nचा कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशनमध्ये आहे 8, सेकंड इक्वेशनमध्ये आहे 2. म्हणजे यांचा सुद्धा कोएफिशियंट सेम नाही, एमचा सुद्धा कोएफिशियंट सेम नाही, यांचा सुद्धा कोएफिशियंट सेम नाही. म्हणजे ऑब्व्हियसली या इक्वेशनमध्ये दोन्ही सुद्धा कोएफिशियंट कसे आहेत, डिफरंट आहेत. म्हणजे सेम कोएफिशियंट आहेत का, नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिली स्टेप जी असणार आहे डिफरंट कोएफिशियंटमध्ये, अशा केसमध्ये आपल्याला सर्वात अगोदर कोएफिशियंट काय करावं लागणार, सेम करावं लागणार. मेक कोएफिशियंट सेम, मेक कोएफिशियंट सेम. सर्वात अगोदर कोएफिशियंट काय करायचं आहे, सेम करायचं आहे. बाकी स्टेप तर तुमच्या ॲज इट इज असणार आहे. बघा या ठिकाणी एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं. काय सांगितलेलं आहे, सर्वात पहिली स्टेप असणार, सर्वात फर्स्ट स्टेप असते जी की कोणती असणार आहे, रिराईट द गिवन इक्वेशन रिराईट करायचे. त्यानंतर त्यांचे कोएफिशियंट आपल्याला काय करायचं, सेम. केव्हा सेम करणार आहे, इफ डिफरंट. जर का कोएफिशियंट डिफरंट असले तर आपल्याला सर्वात अगोदर त्यांचे कोएफिशियंट काय करायचं, सेम करायचे. त्यानंतर जे काही कोएफिशियंट आपण सेम केलंय त्याचं साईन बघणार आहे. जर का सेम साईन असलं तर सबट्रॅक्शन करणार आहोत, आणि जर का डिफरंट साईन असलं तर आपण काय करणार आहे दादा, ॲडिशन करणार आहे. समजतंय का,
बघा मग एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. स्टेप काय सांगितलं त्यात? डिफरंट कोएफिशियंटचं इक्वेशन सॉल्व करत असताना सर्वात पहिली स्टेप काय करायची? स्टेप्स त्याच असणार आहे, कुठेही काही चेंज नाही. काय सांगितलं होतं? सर्वात अगोदर आपल्याला जे काय करायचं आहे ते काय करणार? मेक कोएफिशियंट सेम किंवा रिराईट गिवन इक्वेशन. सर्वात अगोदर आपण काय करणार आहे? गिवन इक्वेशन रिराईट करणार आहे. रिराईट गिवन इक्वेशन काय करणार आहे? गिवन इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करून घ्या. त्यानंतर वी नो दॅट स्टेप नंबर फर्स्ट असणार आहे. स्टेप नंबर सेकंड मेक कोएफिशियंट सेम. कोएफिशियंट काय करायचे? मेक कोएफिशियंट सेम. कोएफिशियंट काय करणार आहोत आपण? सेम करणार आहोत. कोएफिशियंट सेम झाल्यानंतर थर्ड नंबर स्टेपला काय करणार आहोत? त्यांचं साईन बघणार आहोत. कुणाचं साईन बघायचं आहे? तर ज्या काही कोएफिशियंटचे ज्या काही व्हेरिएबलचे आपण कोएफिशियंट सेम केलेलं आहे त्या व्हेरिएबलचे आपण काय बघणार आहोत? साईन. मग साईन जर का सेम असलं, एक तर साईन दोघांचेही सेम असू शकतात किंवा साईन काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. एक तर साईन काय असतील? सेम असेल किंवा साईन काय असणार आहे? डिफरंट. मग जर का सेम साईन असलं तर आपल्याला काय करायचं? त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं? सबट्रॅक्शन. आणि जर का साईन दोघांचंही डिफरंट असलं तर आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत? इक्वेशनची ॲडिशन करणार आहोत. हे ऑलरेडी स्टेप मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले आहेत, काही अडचण नाही. सेम प्रोसेस असणार आहे. गिवन इक्वेशन रिराईट करणार आहोत. त्यानंतर दोघांचे कोएफिशियंट सेम करायचे. कोएफिशियंट सेम झाल्यानंतर साईन बघायचे. साईन जर का सेम असलं तर सबट्रॅक्शन करायची. साईन जर का डिफरंट असलं तर काय करणार आहे दादा? ॲडिशन. सेम साईन, सबट्रॅक्शन, डिफरंट साईन, ॲडिशन. समजते दीदी? बघ एक एक्झाम्पल आपण घेऊयात. एक ॲडिशनल एक्झाम्पल इथं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ॲडिशनल एक्झाम्पल आहे सिंपल. बघा इक्वेशन सर्वात पहिली स्टेप काय सांगते? गिवन इक्वेशन रिराईट करून घ्या. रिराईट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय दिलं आहे? गिवन इक्वेशन 2m प्लस 8n इज इक्वल टू द 10. 4m प्लस 2n इज इक्वल टू द 6. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला म्हणणार आहोत आपण इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड व्यवस्थित ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की दोघांचेही कोएफिशियंट डिफरंट आहेत. या ठिकाणी एमचा कोएफिशियंट 2 आहे तर एमचा कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये 2 आहे तर सेकंड इक्वेशन मध्ये तोच 4 आहे, म्हणजे कोएफिशियंट डिफरंट आहेत. या ठिकाणी 8 आहे तर या ठिकाणी 2 आहे, म्हणजे यांचा सुद्धा कोएफिशियंट काय आहे दादा? डिफरंट आहे. मग आता डिफरंट कोएफिशियंट असल्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे? त्यांचे कोएफिशियंट सेम करायचे. कोएफिशियंट आपण काय करणार आहोत? सेम. मग सेम कोएफिशियंट करत असताना नेहमी एक स्टेप लक्षात ठेवा, आपण फक्त त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करू शकतो. मग हे जे मेक कोएफिशियंट सेम आहे, कोणत्याही इक्वेशनचे आपण काय करू शकतो? कोएफिशियंट सेम करू शकतो. मग कोएफिशियंट सेम करण्यासाठी एक तर आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. गिवन इक्वेशनला आपण काय करू शकतो? मल्टिप्लाय किंवा मग काय करणार आहोत? डिव्हिजन करणार आहोत. कोएफिशियंट सेम करण्यासाठी एक तर आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा मग डिव्हिजन करू शकतो. पण यामध्ये हे डिव्हिजन थोडं हार्ड वाटतं. मग मेनली आपण काय यूज करणार आहोत? मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन कसं करायचं तेच आपण एक्झाम्पलमध्ये समजून घेऊयात. बघा तुम्हाला काय वाटतं? कोणता इक्वेशनचं कोएफिशियंट मी सेम केला पाहिजे? एनचा कोएफिशियंट सेम करू की एमचा कोएफिशियंट सेम करू? तुमची इच्छा. तुम्हाला जो वाटेल त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट तुम्ही काय करू शकता दादा? सेम करू शकता. मी जर म्हटलं मला इथं एमचा कोएफिशियंट सेम करायचा आहे, कुणाचा कोएफिशियंट सेम करायचा आहे? एमचा. मग एमचा कोएफिशियंट सेम करायचा आहे. मग सर्वात अगोदर बघा या ठिकाणी एमचा कोएफिशियंट किती आहे? 2. या ठिकाणी किती आहे? 4. मग मला एक सांगा, मी या 2ला 4 बनवू शकतो का? समजा हा माझ्याकडे 2 आहे, या 2 पासून मी 4 तयार करू शकतो का? तर यस.
2चा 4 मी करू शकतो किंवा 4चा सुद्धा 2 करू शकतो. जर का मला 2चा 4 करायचा असेल तर काय करावं लागणार, त्याला 2 ना मल्टिप्लाय करावं लागणार आहे, किंवा 4चा जर का 2 करायचा असेल तर डिव्हिजन करावं लागणार आहे किती ना, 2 ना. नाही समजलं बघा, 2चा मी 4 तयार करू शकतो, कारण सेम करायचं नाही, तर 2चा 4 करा किंवा 4चा 2 करा. कोएफिशियंट सेम करण्याची मतलब आहे, एक तर डिव्हिजन करा किंवा मल्टिप्लिकेशन. पण इजी मेथड कोणती वाटतं, मल्टिप्लिकेशन, कारण डिव्हिजन समोर काय होतं, काही नंबरचं डिव्हिजन होत नाही. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघा, 2चा 4 करण्यासाठी मी जर का 2ला 2ने मल्टिप्लाय केलं तर किती होतो, 4. म्हणजेच काय, हा जो फर्स्ट इक्वेशन आहे या 2चा मला 4 करण्यासाठी या इक्वेशनला कितीना मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2 ना. का 2 ना मल्टिप्लाय करतो, लक्षात येते सर्वांच्या. परत एकदा सांगतोय बघा, इथं 2m आहे, मला काय करायचं आहे 4m. मग 2चा 4 केव्हा होईल, ज्यावेळेस मी या 2ला कितीना मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2ला. ज्यावेळेस मी 2ला 2ने मल्टिप्लाय करेल त्यावेळेस ऑब्व्हियसली 2चा काय तयार होणार आहे, 4 तयार होणार आहे. मग एकाच बघा, या 2चा मला काय करायचं आहे, 4 तयार करायचं. 2चा 4 करण्यासाठी मला ऑब्व्हियसली 2ला कितीना मल्टिप्लाय करावं लागणार, 2नेच. 2ला जेव्हा मी 2ना मल्टिप्लाय करणार काय येणार आहे, 4. परंतु इक्वेशनचा एक रूल आहे, जर का मी फक्त या 2mलाच 2ने मल्टिप्लाय केला तर हे इक्वेशन चेंज होईल. इक्वेशन चेंज सुद्धा झालं नाही पाहिजे, म्हणून मला होल इक्वेशनला काय करावं लागणार, 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, जेणेकरून गिवन इक्वेशन काय राहणार, सेम. कोणत्याही इक्वेशनला तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं ते इक्वेशन जे आहे ते इक्वेशनची व्हॅल्यू काय राहत असते, सेम. समजतंय, लक्षात आहे बघा. मग सिंपल फक्त या 2mला 2ने मल्टिप्लाय करून चालणार नाही, तर पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला काय करावं लागणार, 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. नाही समजलं, समजा तुमच्या क्लासमध्ये मी एकाच विद्यार्थ्याला चॉकलेट दिलं तर बाकीच्या विद्यार्थ्याला व्यवस्थित वाटेल का, नाही. म्हणजे मी एकाच विद्यार्थ्याला चॉकलेट देऊ शकतो का, नाही. मला जर का चॉकलेट द्यायचं आहे तर मला पूर्णच्या पूर्ण क्लासला चॉकलेट द्यावं लागणार आहे. तसंच आहे, मी तर सिंगल एका टर्मला मल्टिप्लाय करू शकत नाही. मल्टिप्लाय जर का करायचं झालं तर मला पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला काय करणं आहे, मल्टिप्लाय करणं आहे. मग सिंपल मी या 2mला मल्टिप्लाय न करता ह्या पूर्ण इक्वेशनला काय केलं, 2ने मल्टिप्लाय केलं आहे. मग जी काही प्रोसेस आपण केली आहे ती प्रोसेस इथं लिहून घेऊ. नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन काय केलं आपण इथं, मल्टिप्लाइंग इक्वेशन कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. इक्वेशन नंबर फर्स्टला 2ने मल्टिप्लाय करू. मग इक्वेशन नंबर 2ला जर का आपण इक्वेशन नंबर फर्स्टला जर का आपण 2ना मल्टिप्लाय केलं तर नवीन इक्वेशन तयार होणारं इक्वेशन काय असणार आहे, तर बघा 2m इंटू 2 म्हणजेच काय झाला हा 4m, हा प्लस साईन ॲज इट इज. 8n इंटू 2 काय होईल, 16n इज इक्वल टू द 10 इंटू 2 दॅट मीन्स 20. नवीन तयार झालेलं इक्वेशन आहे, याला म्हटलं इक्वेशन नंबर थर्ड. आता बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड काय आहे, सेम. का सेम म्हटलं, कोणत्याही इक्वेशनला जर का तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होणार आहे का, नाही. दिसायला जरी तुम्हाला इक्वेशन वेगवेगळे दिसतील तरीसुद्धा त्यांची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. मग आता इक्वेशन नंबर फर्स्टचा विचार करायचा का, नाही. कारण इक्वेशन नंबर फर्स्टवरूनच आपण कोणतं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे, इक्वेशन नंबर थर्ड. हे इक्वेशन नंबर थर्ड मी कुठून लिहिलं आहे, इक्वेशन नंबर फर्स्टवरूनच. मग आता इक्वेशन नंबर फर्स्टचा विचार करायचा का, तर नाही. आता बघा, इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड हे दोन इक्वेशन ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येते, ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल की या ठिकाणी काय आहे 4m, तर या ठिकाणी सुद्धा काय आहे 4m. म्हणजेच कोइफिशियंट काय झालेला आहे, सेम. एमचा कोइफिशियंट काय झालेला आहे, सेम. आता एमचा कोइफिशियंट सेम झाला. कोइफिशियंट सेम झाल्यानंतर मी तुम्हाला सिंपल एक प्रोसेस सांगितली होती, त्यानंतर सेकंड स्टेप काय बघायची बघा, मेक अ कोइफिशियंट सेम. आपण कोइफिशियंट या ठिकाणी काय केलेत, सेम केलेत. मग कोइफिशियंट सेम करण्यासाठी आपण कशाचा यूज केलेला आहे, मल्टिप्लिकेशनचा. काय केलेला आहे, मल्टिप्लिकेशन. कोइफिशियंट सेम झालं का, बघ दादा ताई, कोइफिशियंट सेम झालं आहे. या ठिकाणी काय आहे 4m, या ठिकाणी काय आला 4m, म्हणजे कोइफिशियंट सेम आहे. सेकंड स्टेप काय सांगितली होती, व्यवस्थित जर का ऑब्झर्वेशन असलं तर गिवन इक्वेशन आपण रिराईट केलेत, कोइफिशियंट त्यांचे सेम केलेत. कोइफिशियंट सेम करण्यासाठी आपण काय केलेलं आहे इथं, मल्टिप्लिकेशन. काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट रूल काय सांगतो, त्यांचं साईन बघायचं. साईन कुणाचं बघायचं, तर ज्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट आपण सेम केलेले त्याचं साईन बघा. जर का साईन सेम असलं तर काय करावं लागणार, सबट्रॅक्शन. साईन जर का डिफरंट असलं तर आपण काय करणार आहोत, ॲडिशन.
मग चला साईन बघून घेऊ. या ठिकाणी साईन कोणता आहे? 4च्या समोर कोणताही साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे. इथं सुद्धा 4च्या समोर कोणताही साईन नाही म्हणजे साईन प्लस आहे. दोन्ही ठिकाणी प्लस प्लस साईन आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? सेम साईन आहे. साईन कोणता आहे? सेम. सेम साईन आहे आणि सेम साईनसाठी आपण काय करतो दादा? सबट्रॅक्शन. सेम साईनसाठी आपण काय करणार आहे? सबट्रॅक्शन. लक्षात आहे. बघ इथं 4mचं साईन सुद्धा प्लस आहे आणि 4mचं साईन सुद्धा प्लस आहे. दोन्ही ठिकाणी साईन कसं आहे? सेम साईन आहे. सेम साईन असल्या कारणाने आपण या ठिकाणी काय करणार आहोत? सबट्रॅक्शन. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. सेकंड फ्रॉम फर्स्ट. कोणत्याही इक्वेशनमधून कोणतंही इक्वेशन आपण सबट्रॅक्शन करू शकतो. मी काय केलं या ठिकाणी? फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड करा किंवा थर्ड फ्रॉम सेकंड म्हणा, काही अडचण नाही. थर्ड फ्रॉम सेकंड. सेकंड इक्वेशनमधून थर्ड इक्वेशन आपण काय करणार आहोत? सबट्रॅक्ट करणार. फर्स्ट इक्वेशनची आता काही गरज राहिलेली नाही. मग सेकंड इक्वेशन काय आहे? 4m प्लस 2n इज इक्वल टू द 6. सबट्रॅक्शन आहे म्हणून आपण इथं मायनसचं साईन देणार आहोत. मायनस हा काय आला? 4m प्लस 16n इज इक्वल टू द 20. यांचं काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्शन. यांचं आपण काय करणार आहोत? सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शनचा एक इझी रूल आहे. सबट्रॅक्शनचा रूल काय सांगतो दादा? ज्या वेळेस आपण सबट्रॅक्शन करणार आहोत तर सेकंड जे इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशनचं साईन काय करायचं आहे? चेंज करायचं आहे. साईन काय करावं लागणार आहे? चेंज. साईन केव्हा चेंज करणार आपण? ज्या वेळेस आपण काय करणार आहे? सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शनचा रूल काय सांगतो? हे सबट्रॅक्शन जे आहे हे सबट्रॅक्शन साईन सेकंड इक्वेशनचं साईन काय करणार आहे? चेंज. इथं प्लस 4m होता, याचा काय झाला? मायनस 4m. प्लस 16n आहे, याचा काय होणार? मायनस 16n. प्लस 20 आहे, काय झालं? मायनस 20. कॅल्क्युलेशन करा, बघा काय होते. आता या मायनस साईनचा विचार करण्याचं काम नाही. मायनस साईनचा विचार करायचा का नाही? समजतं का दादा काय म्हणतो? एकदम इझी आरामानं शिकवतोय. बघ 4m प्लस 2n इज इक्वल टू 6 आहे. मायनस केलं, मायनस साईनमुळे सिम्पल सेकंड इक्वेशनचे साईन काय झाले दादा? चेंज झालेले आहे. साईन काय होणार आहे? चेंज. साईन चेंज झाल्यानंतर काय होईल? प्लस 4m मायनस 4m गेट कॅन्सल. 4m मायनस 4m 0m उरला. 2n मायनस 16n. 2n मायनस 16n म्हणजे हा काय होणार आहे? मायनस 14n. कुणाला काही अडचण आहे का? हा मायनस 14n कसा आला? 2 मायनस 16 काय झाला? मायनस 14. 2 मधून 16 जात नाही, मग 16 मधून 2 काढले, किती उरले? 14. लहान संख्येतून मोठ्या संख्या सबट्रॅक्शन आहे म्हणून साईन कोणतं आलं? मायनस. इथं सुद्धा सेम होईल. इथं सुद्धा काय असणार आहे? सेम. 6 मायनस 20 दॅट मीन्स मायनस 40. काढलं मायनस 40. मग या ठिकाणून काय म्हणू शकतो मी? मायनस 14n इज इक्वल टू द 14. बाकी आता सेम प्रोसेस जसे आपण काल एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. यांची व्हॅल्यू फाईंड करणे म्हणजे n इज इक्वल टू हा 14 ॲज इट इज, या ठिकाणी मायनस आहे, हा मायनस 14 अपॉन या साईडला मायनस 14 मल्टिप्लिकेशन म्हणजे होता. साईड चेंज केल्यानंतर तो कशामध्ये जाणार आहे? डिव्हिजनमध्ये. काय दिलं? मायनस 14n इज इक्वल टू द मायनस 14. यांची व्हॅल्यू काय करायची म्हणून हा n ॲज इट इज मायनस 14. या साईडला मायनस 14 मल्टिप्लिकेशनमध्ये साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये मायनस 14 डिवाइड बाय मायनस 14 दॅट मीन्स n इज इक्वल टू काय भेटलेलं आहे? 1. यांची व्हॅल्यू किती भेटणार आहे? n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू किती आलं दादा? 1 आलं. आता n ची व्हॅल्यू तर आपल्याला भेटली, परंतु फक्त एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड करून फायदा आहे का? नाही. क्वेश्चन काय आहे? सॉल्व द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन फाईंड करायचं म्हणजेच काय? सोल्युशन फाईंड करायचं म्हणजेच काय फाईंड करायचं? m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला काय करणार दिली या ठिकाणी? फाईंड करणं आहे. मग त्यापैकी n ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. व्हॅल्यू कुणाची फाईंड करायची? तर या ठिकाणी m इज इक्वल टू काय असणार ते फाईंड करायचे. त्यानंतर n ची व्हॅल्यू काय असणार हे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? फाईंड करावं लागणार आहे. यापैकी n इज इक्वल टू किती आलेला आहे? 1.
आता कोणाची व्हॅल्यू फाईंड करायची? या यमची. मग यमची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी सिंपल मी तुम्हाला प्रोसेस सांगितली होती. ज्यावेळेस तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटणार आहे, तर ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काय करायची? कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. जे इक्वेशन इझी वाटेल त्या इक्वेशनमध्ये आपण काय करूयात? पुट करूयात. नाव पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. कुठं पुट करणार आहोत? फर्स्ट इक्वेशनमध्ये. मग फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे? इक्वेशन फर्स्ट इज 2m प्लस 8n इज इक्वल टू द 10. 2m प्लस 8n इज इक्वल टू द 10. कोणाची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला? या ठिकाणी n इज इक्वल टू 1 पुट करायचा आहे. मग हा 2m ॲज इट इज प्लस हा 8सुद्धा ॲज इट इज आणि nची व्हॅल्यू पुट करणार आहोत आपण. हा समोरचा 10सुद्धा ॲज इट इज. nची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे? 1. nची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत आपण? 1. n इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय येईल दिदी? 2m प्लस 8 इंटू 1 दॅट मीन्स हा 8 इज इक्वल टू द 10. 2m ॲज इट इज व्हॅल्यू mची फाईंड करायची. मग एक एक नंबर आपण तिकडे शिफ्ट करूयात. हा समोरचा 10सुद्धा ॲज इट इज. या साईडला प्लस 8 होता, साईड चेंज केल्यानंतर -8 दॅट मीन्स 2m इज इक्वल टू काय भेटलेलं आहे? 2. दॅट मीन्स m इज इक्वल टू काय येणार आहे? 2 डिवाइड बाय 2. काय आलं आहे? m इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2 आणि 2 डिवाइड बाय 2 दॅट मीन्स किती असतो? हा 1 असणार आहे. 2 डिवाइड बाय 2 काय असणार आहे? 1. टू डिवाइड बाय 2 काय येतं या ठिकाणी? 1. फायनली आपल्याला काय भेटलेलं आहे? 2m इज इक्वल टू 2. व्हॅल्यू mची फाईंड करायची. मग m ॲज इट इज. या साईडला हा 2 आहे, या साईडला 2 मल्टिप्लिकेशनमध्ये होता. 2 शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे? डिव्हिजनमध्ये. ज्यावेळेस आपण कोणताही कोइफिशियंट शिफ्ट करत असतो किंवा कॉन्स्टंट नंबर लेफ्ट हँड साईड टू द राईट हँड साईड किंवा राईट हँड साईड टू द लेफ्ट हँड साईड शिफ्ट करणार आहोत दिदी, त्यावेळेस आपण सिंपल त्याचं काय करणार आहे? साईन चेंज करणार आहे. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. मग या ठिकाणी m इज इक्वल टू किती भेटलेला आहे? m इज इक्वल टू जी काय व्हॅल्यू भेटलेली आहे तर m इज इक्वल टू काय आला आन्सर? m इज इक्वल टू 1. m इज इक्वल टू काय भेटलेलं आहे? 1. मग आपण जे आता आन्सर फाईंड केलं आहे m इज इक्वल टू 1, हे आन्सर राईट आहे की रॉंग आहे? हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. n इज इक्वल टू सुद्धा 1 भेटला, m इज इक्वल टू सुद्धा 1 भेटलेलं आहे. मग हे जे आन्सर आपण फाईंड केलं हे राईट आहे की रॉंग आहे? यासाठी आपण याला क्रॉस चेक करूया. मग क्रॉस चेक करण्यासाठी मी तुम्हाला सिंपल प्रोसेस सांगितली होती. हे समजलं का दिदी? कसं आलंय? m आणि n ची व्हॅल्यू आपण कशी फाईंड केली समजलंय? आता जे व्हॅल्यू आपण फाईंड केलं किंवा जे आन्सर आपण फाईंड केलं हे राईट आहे की रॉंग आहे हे सुद्धा आपण एकदा क्रॉस चेक करून बघूयात. मग क्रॉस चेक करण्यासाठी आपल्याला सिंपल काय करायचं आहे? LHS कोणत्याही एका इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडमध्ये गिवन जे आन्सर आले याची व्हॅल्यू पुट करा. कोणतं इक्वेशन घेऊ? इझी इक्वेशन घेऊया. 2m प्लस 8n करा व्हॅल्यू पुट. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय लक्षात येईल? हा 2 ॲज इट इज mच्या ऐवजी 1 पुट केला प्लस हा 8 ॲज इट इज nच्या ऐवजी आपण काय पुट करणार आहोत? 1. आता बघा काय होतंय? 2 इंटू 1 हा 2 प्लस 8 इंटू 1 दॅट इज 8. 2 प्लस 8 दॅट मीन्स 10. काय आलेलं आहे? 10. 10 तर भेटलं आहे, परंतु या ठिकाणी जर का ऑब्झर्वेशन केलं हा 10 म्हणजेच काय आहे? राईट हँड साईड. ही लेफ्ट हँड साईड घेतली होती आपण. 2m प्लस 8n ही कोणती साईड होती? लेफ्ट हँड साईड. आणि ही कोणती साईड आहे? राईट हँड साईड. मग लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय भेटलेलं आहे? लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड भेटलेलं आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झाले. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड भेटलेलं आहे. म्हणजेच आपण जे काही आन्सर फाइंड केलं होतं x इज इक्वल टू 1 सॉरी n इज इक्वल टू 1 आणि m इज इक्वल टू 1 हे दोन्हीसुद्धा आन्सर आपलं काय असणार आहे? सेम असणार आहे. काही अडचण दादा? समजलंय? चला एकदा याला राईट डाऊन करा. मी एकाच पेजचे 2-3 पार्ट केले. तुम्ही असं करायचं का? नाही, तुम्ही एकाखाली एक एक स्टेप व्यवस्थितरित्या राईट डाऊन करणार आहात. चला राईट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. सर्वांना एक्झाम्पल समजलं असेल अशी अपेक्षा आहे. नाही काही समजलं तर परत विचारा किंवा मग तुम्ही याला पाठीमागं सुद्धा घेऊ शकता. पॉज करून सर्व काही राईट डाऊन करा. ज्यांचं लिहायचं बाकी आहे त्यांनी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
आता आपण बघतोय एक्झाम्पल इन द प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट म्हणलं एक्झाम्पल आपण स्टार्ट करतोय. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणलं एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया त्या ठिकाणी. हे आहे एक्झाम्पल नंबर सेकंड. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणलं एक्झाम्पल नंबर सेकंड आहे. सर्वात पहिली स्टेप काय दादा, गिवन इक्वेशन आपण काय करणार आहोत तर रिराईट करणार आहोत. रिराईट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन रिराईट करून रिराईट द गिवन इक्वेशन. काय दिलं आहे गिवन इक्वेशन, x प्लस 7y इज इक्वल टू द 10. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर इक्वेशन नंबर सेकंड 3x मायनस 2y इज इक्वल टू द 7. याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. इथपर्यंत काय अडचण नाही. दोन्ही इक्वेशन रिराईट. सेकंड स्टेप, मेक अ कोएफिशिएंट सेम. अगोदर कोएफिशिएंट बघून घ्या. या ठिकाणी एकचा कोएफिशिएंट किती आहे 1. या ठिकाणी एकचा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी किती आहे 3 म्हणजे डिफरंट कोएफिशिएंट आहे. या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 2 आहे म्हणजे कोएफिशिएंट कुठं मॅच होत आहे का नाही. एकचे सुद्धा कोएफिशिएंट डिफरंट आहे, वायचे सुद्धा कोएफिशिएंट डिफरंट आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करत असतो, अशा केसमध्ये आपण सिंपल काय करणार आहे तर गिवन इक्वेशन आपण गिवन इक्वेशनचे कोएफिशिएंट आपल्याला काय करावं लागणार आहे, सेम करावं लागणार आहे. मग गिवन इक्वेशनचे कोएफिशिएंट सेम करण्यासाठी आपण सिंपल प्रोसेस केली होती. काय केलं होतं, मल्टिप्लिकेशन. इक्वेशनचे कोएफिशिएंट सेम करण्यासाठी, व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन. मग इथे थोडं ऑब्झर्वेशन करा. या 7ला मी 2 मध्ये कन्वर्जन करू शकतो का, या 7चं कन्वर्जन मी 2 मध्ये करू शकतो का, नाही करता येणार. करता येईल का, नाही. मी कोणत्याही नंबरने 7ला मल्टिप्लाय करून 2 केलं किंवा 2चं डिव्हिजन केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर याचं कन्वर्जन करणं पॉसिबल आहे का, नाही. कारण 2च्या टेबलमध्ये 7 येत नाही किंवा 7च्या टेबलमध्ये 2 येत नाही. हे गोष्टी पॉसिबल नाही आहेत. मग त्याच्याऐवजी इथं बघा, या ठिकाणी काहीच नाही म्हणजे किती असणार आहे 1. मग या 1चं कन्वर्जन मी 3 मध्ये करू शकतो का, यस. 1चं कन्वर्जन आपण 3 मध्ये करू शकतो. केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा मी या 1ला कितीनं मल्टिप्लाय करणार आहे 3 ने. 1ला जर का मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 1 × 3 काय होईल, ऑब्वियसली 3. 1 × 3 काय होणार आहे 3. म्हणजे 1चं कन्वर्जन कशामध्ये होते 3 मध्ये. नाही समजलं बघा, 7चं कन्वर्जनमध्ये 2 मध्ये करू शकत नाही. का नाही करता येणार बघा, 7ला कोणत्याही नंबरने डिव्हिजन केलं तर 2 होऊ शकतो का, नाही. किंवा मग असंही म्हणू शकतो तुम्ही, 2ला आपण कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर 7 होऊ शकतो का, नाही. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 4 = 8. म्हणजे 2च्या टेबलमध्ये 7 येत नाही. म्हणजे ही प्रोसेस पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे आपण इथं वायचा कोएफिशिएंट सेम करणार आहोत का, नाही. कारण इम्पॉसिबल आहे. होऊ शकतं पण थोडं एक्झाम्पल अजून कॉम्प्लिकेटेड होईल. मग इजी काय आहे, जर का मी 1ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 1चं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे 3 मध्ये. म्हणजे बघा या ठिकाणी हा जो 1 आहे या 1चं कन्वर्जन आपण 3 मध्ये करू शकतो. केव्हा, ज्यावेळेस आपण याला कितीने मल्टिप्लाय करणार आहे 3 ने. मग 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3 ने मल्टिप्लाय करण्यासाठी मी फक्त एकाच टर्मला मल्टिप्लाय करू शकतो का दिदी, तर नाही. रूल आहे का, नाही. एकाला चॉकलेट देऊन जमणार आहे का, नाही. क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला चॉकलेट देऊन जमणार आहे का, नाही. द्यायचं झालं तर प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावं लागणार आहे. तसंच इथं आहे, मल्टिप्लिकेशन करत असताना आपण सिंगल एकाच टर्मला मल्टिप्लाय करू शकतो का दादा, नाही. मग एका टर्मला मल्टिप्लाय करू शकत नाही. मग आपल्याला काय करावं, होल इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग कितीनं मल्टिप्लाय करणार 3 ने. कुणाला काही कन्फ्युजन आहे का की 3 नेच मल्टिप्लाय काय केलं, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करत असताना मी 3 ने मल्टिप्लाय काय केलं, याच्या मागचं रिझन सर्वांना कळालं आहे. तेच इथं मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, मी 3 ने मल्टिप्लाय काय करतो म्हणून. असं कोणी आहे का ज्याला समजलं नाही, सर्वांना माहिती आहे 3 ने मल्टिप्लाय काय केलं, काय केलं. कारण या ठिकाणी 1 आहे, 1चं कन्वर्जन आपल्याला 3 मध्ये करायचं आहे. मग 1ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे जेणेकरून ते 3 तयार होणार आहे. बघा 1ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करू जेणेकरून त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल 3 मध्ये. मग 1ला जर का आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर कन्वर्जन कशामध्ये होतं आहे 3ला. म्हणून इक्वेशन नंबर फर्स्टला काय केलं आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. मग जी प्रोसेस आपण केली ते इथं राईट डाऊन करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. इक्वेशन नंबर फर्स्टला कितीने मल्टिप्लाय केलं 3 ने. इक्वेशन नंबर फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करून नवीन इक्वेशन काय तयार होईल बघा. न्यू जे इक्वेशन तयार होणार आहे बघा 1x × 3 म्हणजेच काय झाला हा
3x प्लस 7 इंटू 3 21 हा y ॲज इट इज इक्वल टू 10 इंटू 3 हा किती होणार आहे 30. याला म्हटलं इक्वेशन नंबर 3. याला काय म्हटलं इक्वेशन नंबर 3. बरं इक्वेशन नंबर 3 आपण कुठून डिराईव्ह केलं इक्वेशन नंबर फर्स्टवरून. हा जो इक्वेशन नंबर फर्स्ट आहे याच्यावरूनच आपण कोणतं इक्वेशन तयार केलेलं आहे इक्वेशन नंबर 3. मग या ठिकाणी आता इक्वेशन नंबर फर्स्टचा विचार करायचा आहे का नाही. थोड्या टायमासाठी त्याचा विचार करू सोडून द्या. आता बघा इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3ला कंपॅरिझन करा. इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3चं कंपॅरिझन जर का केलं या ठिकाणी सुद्धा 3x आहे या ठिकाणी सुद्धा 3x आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपण काय केलं कोएफिशियंट सेम केलेलं आहे दिदी. काय केलेलं आहे कोएफिशियंट सेम. बघा बरं कोएफिशियंट सेम झाला आहे का. या ठिकाणी सुद्धा 3x आहे या ठिकाणी सुद्धा 3x आहे म्हणजे कोएफिशियंट सेम झाला आहे. आता कोएफिशियंट सेम झाला मग सर्वांना खाली सॉल्व करता यायला पाहिजे. सेकंड स्टेप काय सांगितलेलं कोएफिशियंट सेम झाल्यानंतर सर्वात अगोदर आपलं काय बघा दोघांचं साईन. इथं 3चं साईन नाही म्हणजे साईन कोणता आहे प्लस. इथं 3च्या समोर कोणताही साईन नाही म्हणजे साईन कोणता आहे प्लस. या ठिकाणी सुद्धा प्लस आहे या ठिकाणी सुद्धा प्लस आहे म्हणजे साईन कसं आहे सेम आहे की डिफरंट. ऑब्व्हियसली साईन कोणता आहे तुमचं सेम साईन आहे. मग जेव्हा कधी सेम साईन असतं सेम साईन साईन काय दिदी सेम आहे. मग सेम साईन असल्यानंतर आपण काय करणार आहोत या ठिकाणी सबट्रॅक्शन. सेम साईनसाठी काय करायचं सबट्रॅक्शन. आणि जेव्हा आपण सेम साईनसाठी सबट्रॅक्शन करणार आहोत त्यासाठी आपल्याला चेंज करायचं आहे कशामध्ये साईनमध्ये. मग कुणाचे साईन चेंज करायचे तर जे काही सेकंड इक्वेशन असणार आहे या सेकंड इक्वेशनचे साईन आपण काय करणार आहोत चेंज करणार आहोत. समजतंय ना. बघा कोएफिशियंट सेम केला कोएफिशियंट सेम केल्यानंतर साईन बघितलं साईन सेम आहे. सेम साईनसाठी आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन. सेम साईन सबट्रॅक्शन अपोजिट साईन ॲडिशन. जर का साईन अपोजिट असलं तर आपण काय करणार आहे अपोजिट साईनसाठी आपण काय करणार आहे म्हणजे सेम साईन म्हणा सेम साईनसाठी आपण करणार आहे सबट्रॅक्शन. अपोजिट साईनसाठी आपण काय करणार आहे ॲडिशन. अपोजिट म्हणजेच काय एक प्लस आणि एक मायनस. मग या ठिकाणी आपण सिंपल यांचे काय करूया तर सबट्रॅक्शन. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन कोणत्यामधून कोणतं सबट्रॅक्ट करताय इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. 3 नंबरच्या इक्वेशनमधून 2 नंबरचं इक्वेशन आपण काय करूया सबट्रॅक्ट करूया. थर्ड नंबरच्या इक्वेशनमधून इक्वेशन नंबर सेकंड आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करणार आहोत. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. थर्ड नंबरच्या इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन काय करणार आहोत सबट्रॅक्ट. बरं मी थर्डमधून सेकंड का करतोय सेकंडमधून थर्डसुद्धा करू शकतो थर्डमधून सेकंडसुद्धा करू शकतो. सबट्रॅक्शनसाठी कोणताही रूल नाही. शक्यतो काय करायचं मोठ्या इक्वेशनमधून छोटे इक्वेशन मायनस करायचं जेणेकरून जास्तीत जास्त तुमचं कॅल्क्युलेशन इझी होईल. मायनस जास्त येणार आहे का नाही. इक्वेशन नंबर थर्ड काय आहे 3x प्लस 21y इज इक्वल टू द 30 मायनस हा काय असणार आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू द 7. आता बघा सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येईल सबट्रॅक्शनचा रूल सर्वांना माहिती पाहिजे. सबट्रॅक्शनचा रूल काय सांगतो सिंपल. काय सांगितलं जातं जेव्हा जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार आहे सेकंड इक्वेशनचं साईन काय करायचं ताई चेंज करायचं. मग सेकंड इक्वेशन कोणतं आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 आहे. मग साईन चेंज करूयात. या ठिकाणी या मायनसचा रोल कोणता आहे तोच आहे. हा मायनस साईन काय करतो सेकंड इक्वेशनचे साईन चेंज करणार आहे. या ठिकाणी प्लस 3x होता मायनस 3x झाला मायनस 2y आहे प्लस 2y झाला. या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे मायनस. चला सबट्रॅक्शन करून घेऊया. 3x मायनस 3x प्लस 3x मायनस 3x गेट कॅन्सल किंवा 0x 21y प्लस 2y किती होणार आहे 23y. 21 प्लस 2 दॅट इज 23. 21 अधिक 2 किती झाला 23y इज इक्वल टू द 30 मायनस 7 म्हणजेच किती झाला 23. किती होणार आहे 23. काय म्हटलं लक्षात आलं का बघ दीदी समजतंय 21 अधिक 2 23 झाला
30मधून 7 गेला किती राहिला 23. हा वायशीला वाय ॲज इट इज. म्हणजेच काय भेटलेलं आहे 23y इज इक्वल टू द 23. दॅट मीन्स वायची व्हॅल्यू फाईंड करायचं. वाय फाईंड करण्यासाठी हा 23 ॲज इट इज या साईडला 23 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. साईड चेंज केल्यानंतर तो कशामध्ये जाणार आहे डिव्हिजनमध्ये. 23 डिवाइड बाय 23 दॅट मीन्स वाय इज इक्वल टू काय भेटलेलं आहे 1. वायची व्हॅल्यू किती आली दादा या ठिकाणी वाय इज इक्वल टू काय भेटलेलं आहे 1 भेटलेलं आहे. म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता काय करायचं सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड करायची. म्हणजे वायची व्हॅल्यू भेटली. आता कुणाची व्हॅल्यू फाईंड करणं बाकी आहे एक्स. मग एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपण सिंपल काय करणार आहोत जी काय व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे ही व्हॅल्यू आपण कोणत्याही तरी एका इक्वेशनमध्ये पुट करूयात. पुट वाय इज इक्वल टू 1 काय पुट करणार आहोत वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन इझी वाटतंय तुला दीदी दादा कोणतं इक्वेशन सोपं वाटतं बघ. इक्वेशन नंबर फर्स्ट सर्वात इझी आहे. मग जे इक्वेशन इझी असणार ना त्याच इक्वेशनमध्ये आपण त्याला पुट करूयात. पुट वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे त्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. इक्वेशन नंबर फर्स्ट इज एक्स प्लस 7y इज इक्वल टू द 10. करा व्हॅल्यू पुट. हा एक्स ॲज इट इज प्लस 7सुद्धा ॲज इट इज. वायच्या ऐवजी आपल्याला काय पुट करायचं 1 हा 10 ॲज इट इज. बघा इथं वायच्या ऐवजी काय पुट करणार आहोत आपण 1 पुट करणार आहोत. बघा सॉल्व केल्यानंतर काय लक्षात येईल हा एक्स ॲज इट इज आला प्लस 7 इंटू 1 काय होईल दादा 7 इज इक्वल टू द 10. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू कुणाची फाईंड करायची एक्सची. मग एक्स इज इक्वल टू काय येणार या साईडला हा 10 होता या साईडला प्लस 7 आहे. साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे -7. दॅट इज एक्स इज इक्वल टू किती आलेला हा 3. एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 7 - 10 - 7 इज इक्वल टू किती आहे 3. म्हणजे एक्सची जी काय व्हॅल्यू भेटलेली आहे ती किती आलेली आहे 3. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. समजतंय वाय इज इक्वल टू 1 अँड एक्स इज इक्वल टू 3. आता हे जे काही इक्वेशन आपण फाईंड केलं किंवा सोल्युशन आपण फाईंड केलेलं आहे हे सोल्युशन राईट आहे की रॉंग आहे हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. चला तर आपण चेक करूयात. चेक जे काही सोल्युशन आपण फाईंड केलं आहे सोल्युशन फाईंड केलेलं आहे LHS. चेक करण्यासाठी सिंपल प्रोसेस सांगितली होती. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण काय करूयात व्हॅल्यू पुट करणार आहोत. कोणाची व्हॅल्यू पुट करणार आहोत एक्स प्लस 7y. कोणत्याही एका इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडमध्ये व्हॅल्यू पुट करा. जर का तुम्हाला राईट हँड साईड भेटली तर आपण काय म्हणू शकतो गिवन इक्वेशनच्या ज्या काही व्हॅल्यू आपण फाईंड केल्या आहेत त्या काय असणार आहे राईट असणार आहे. बघा मग एक्सची व्हॅल्यू पुट करा. एक्स इज इक्वल टू 3 भेटलेला आहे प्लस हा 7 ॲज इट इज वायची व्हॅल्यू 1 आहे. बघा 3 की वैल्यू एक्स इज इक्वल टू 3 पुट किया प्लस एज इट इज 7 एज इट इज वाई की जगह पर हमने 1 पुट किया. 3 प्लस 7 इंटू 1 काय झाला हा 7 आणि 3 प्लस 7 दॅट मीन्स किती असणार आहे 10. आणि हा 10 म्हणजेच काय या ठिकाणी बघा राईट हँड साईड आहे म्हणजे आपल्याला काय भेटलेलं आहे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय भेटलेलं आहे राईट हँड साईड. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड भेटणार आहे त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झाले आहे. आणि जेव्हा गिवन इक्वेशन सॅटिस्फाय होईल त्यावेळेस आपण जे काही व्हॅल्यू फाईंड केले आहे किंवा जे काही आन्सर फाईंड केलं आहे हे आन्सर काय असणार आहे तर राईट असणार आहे. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. समजते दादा काही अडचण नाही. एक्झाम्पल नंबर 2 सर्वांना समजलं असेल अशी एक अपेक्षा आहे. कोणतं एक्झाम्पल होतं एक्झाम्पल नंबर 2 प्रॅक्टिस सेट 1.1. चला एक्झाम्पल राईट डाऊन करा. त्याला तुम्ही पॉज करून सुद्धा राईट डाऊन करू शकता कारण माझ्याकडे टाईम कमी आहे. चला पॉज करा. झालं सर्वांचं नसेल झालं त्याला पॉज करून तुम्ही राईट डाऊन करू शकता काही अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल इज प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणलं एक्झाम्पल नंबर प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 4. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हटलं एक्झाम्पल नंबर किती आहे 4 आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर जेवढे एक्झाम्पल बाकी आहेत ना ते आपण नंतर कवर करूयात. असं नाही की एक्झाम्पल तुमचे बाकी राहतील सर्व काही एक्झाम्पल घेतले जातील. बघा
प्रॅक्टिस सेट 1 सिमिलर एक्झाम्पल सोबत ॲडम केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हटलं एक्झाम्पल नंबर 4 आहे. सर्वात अगोदर मेथड काय सांगते, सर्वात पहिली स्टेप आहे गिवन इक्वेशनला रिराईट करून घ्या. बाकीचे प्रोसेस आपण नंतर बघूयात. रिराईट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे दीदी बघ. गिवन इक्वेशन इज 5m मायनस 3n इज इक्वल टू द 19 सेकंड याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड इक्वेशन इज m मायनस 6n इज इक्वल टू द -7 याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. पण दोन्ही इक्वेशन ऑब्झर्व करवा दीदी काय आहेत लक्षात येते. दादा दोन्ही एक्झाम्पल एक वेळेस ऑब्झर्व कर. ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात येईल की एमचा जो फर्स्ट इक्वेशनमध्ये कोएफिशियंट आहे हा 5 आहे, तर सेकंड इक्वेशनमध्ये एमचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. सेम आहेत का कोएफिशियंट? नाही. त्यानंतर एनचा कोएफिशियंट किती आहे? 3. तर सेकंड इक्वेशन -3 आहे, तर साईन सोडून द्या, साईनचं काही अडचण नाही. सेकंड इक्वेशनमध्ये काय आहे? 6. मग कोएफिशियंट सेम आहेत का? नाही. हा सुद्धा कोएफिशियंट सेम नाही. एमचे सुद्धा कोएफिशियंट सेम नाही आणि एनचे सुद्धा कोएफिशियंट सेम आहेत का? नाही. मग सर्वात पहिली मेथड काय आहे, आपल्याला कोएफिशियंट सेम करावे लागतील. मग बघा 5चा 1 करू शकतो का मी? नाही करता येणार. 5चा 1 करता येईल का? नाही. करू पण शकता एक डिव्हिजन, पण डिव्हिजन शक्यतो करायची नाही. मल्टिप्लिकेशन बघायचं आपण. मोठ्या नंबरचा छोटा नंबर नाही करता येणार, पण छोट्या नंबरचा आपण मोठा नंबर करू शकतो. छोट्या कोएफिशियंटचा आपण मोठा कोएफिशियंट करूयात. मग 5चा 1 करता येत नाही, पण 1चा 5 तर करू शकतो ना. मग 1चा 5 करण्यासाठी 1ला कितीनं मल्टिप्लाय केलं पाहिजे जेणेकरून त्याचा 5 तयार होईल. सर्वांना माहिती आहे 1ला जर का 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 येतो, राईट. किंवा मग हा झाला एमचा कोएफिशियंट सेम करणे. तुमची इच्छा राहील तुम्हाला एम सेम करायचा आहे की एन सेम करायचा आहे. एमचा सुद्धा कोएफिशियंट तुम्ही सेम करू शकता, एनचा सुद्धा कोएफिशियंट सेम करू शकता, काहीही अडचण नाही. ठीक आहे, या ठिकाणी आपण दोन्ही सुद्धा सेम करू शकतो. बघा एमचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी 1ला कितीनं मल्टिप्लाय करायला लागणार? 5ला. सिंपल इक्वेशन इथं 1ला 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इक्वेशन फक्त किंवा एकाच टर्मला मल्टिप्लाय करून चालणार आहे का दीदी? नाही. बघ परत सांगतोय, काय म्हटलं या ठिकाणी 1 आहे 5 आहे. 1 पासून आपण 1चा 5 करू शकतो. 1चा 5 करण्यासाठी 1ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 5ने. मग फक्त 1ला 5ने मल्टिप्लाय करतो म्हणजे इथं 1 आहे. मग फक्त इक्वेशन नंबर फर्स्टचा या टर्मला 5ने मल्टिप्लाय करून चालणार आहे का? तर नाही. बघ हा 1 म्हणजेच कुठं आहे? इथं आहे. मग या 1ला फक्त 5ने मल्टिप्लाय करून चालेल का? तर नाही. यासाठी आपल्याला पूर्ण होल इक्वेशनला काय करायचं? 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघ हा 1 इथं आहे. 1ला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे सिंगल एका टर्मला मल्टिप्लाय करणार आहे का? तर नाही. तो पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला आपल्याला काय करावं लागणार आहे? 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. किंवा ज्याची इच्छा अशी आहे की सर आम्हाला हा एनचा कोएफिशियंट सेम करायचा आहे, माझी इच्छा नाही की एमचा सेम करायचा, मला एनचा सेम करायचा आहे, तर हो दादा तू ते पण करू शकतो. बघ तू एनचा सुद्धा कोएफिशियंट सेम करू शकतो, परंतु एनचा कोएफिशियंट सेम करत असताना ह्या 6चा आपण 3 करू शकत नाही, पण 3ला आपण 6 बनवू शकतो. 3ला आपण काय करू शकतो? 6 बनवू शकतो. केव्हा? जर का मी 3ला कितीनं मल्टिप्लाय केलं? 2ने. 3ला कितीनं मल्टिप्लाय केलं आहे? 2ने. मग बघा एक तर तुम्ही इक्वेशन नंबर सेकंडला 5ने मल्टिप्लाय करा, त्यावेळेस एमचा कोएफिशियंट सेम होईल. किंवा मग इक्वेशन नंबर फर्स्टला 2ने मल्टिप्लाय करा जेणेकरून एनचा कोएफिशियंट सेम होईल. सांगा, कमेंट करा पटापटा, कोणता कोएफिशियंट सेम करू? एनचा कोएफिशियंट सेम करू की एनचा करू? एनचा करू. ठीक आहे. बघा एनचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी 3ला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे? 2ने. हा जो 3 आहे या 3ला आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 2नं. मग फक्त 3ला 2ने मल्टिप्लाय करून चालेल का? तर नाही. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे? 2ने. पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 2ने. लक्षात येतं का ताई? 2ने मल्टिप्लाय काय केलं? 2ने मल्टिप्लाय करण्याचं रिझन हे आहे 3चा आपल्याला 6 बनवायचा होता. 3चा 6 करण्यासाठी 3ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल.
फक्त आपण एका टर्मला मल्टिप्लाय करू शकत नाही, म्हणून पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. हे जर का समजलं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. काय केलंय, इक्वेशन नंबर फर्स्टला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. इक्वेशन नंबर फर्स्ट जो आहे, या इक्वेशन नंबर फर्स्टला आपण कितीने मल्टिप्लाय केलं आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं. का 2 ने मल्टिप्लाय केलं, कारण या ठिकाणी आपल्याला यांचा कोएफिशिएंट काय करणं आहे, सेम करणं आहे. आता बघा 5m ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच हा काय होणार आहे, 10m. मायनस साइन ॲज इट इज 3 × 2 6m इज इक्वल टू 19 × 2 दॅट इज 38. याला म्हटलं इक्वेशन नंबर थर्ड. नवीन जे इक्वेशन भेटलेलं आहे याला काय म्हटलं, इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड काय आहे दादा, सेमच आहे. का सेम आहे, कारण इक्वेशन नंबर थर्ड हे आपण कुणापासून बनवलेलं आहे, इक्वेशन नंबर फर्स्टपासून. जरी दिसायला वेगवेगळे असतील परंतु त्यांच्या व्हॅल्यू काय आहेत, सेम आहे. आता बघा बरं, कोएफिशिएंट या ठिकाणी काय आहे, एमचा कोएफिशिएंट या ठिकाणी बघा एनचा कोएफिशिएंट किती आहे, 6. तर या ठिकाणी सुद्धा एनचा कोएफिशिएंट किती आहे, 6च आहे. बघ या ठिकाणी एनचा कोएफिशिएंट किती आहे, 6. या ठिकाणी सुद्धा सेकंड इक्वेशनमध्ये एनचा कोएफिशिएंट किती आहे, 6 आहे. म्हणजे कोएफिशिएंट काय आहे, सेम. या ठिकाणी सुद्धा एनचा कोएफिशिएंट 6 आहे. या ठिकाणी सुद्धा एनचा कोएफिशिएंट 6 आहे. म्हणजे आता कोएफिशिएंट सेम झालेला आहे. एक स्टेप आपली संपली. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं होतं, ज्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट आपण सेम केलेला आहे त्याचं साइन बघा. या ठिकाणी साइन काय, 6चं साइन प्लस आहे. या ठिकाणी सुद्धा साइन प्लस आहे. प्लस साइन आहे म्हणजे साइन काय आहे, सेम. सॉरी, या ठिकाणी 6चं साइन मायनस आहे, इथं सुद्धा 6चं साइन मायनस आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे. म्हणजे जे काही साइन आहे ते साइन कसं आहे, सेम आहे. साइन काय आहे, सेम. राईट, साइन काय आहे, सेम. आणि ज्यावेळेस साइन सेम असतं तर सेम साइनसाठी आपण काय करणार आहोत, सेम. साइन काय आहे, सेम. सेम साइनसाठी आपण काय करणार आहोत, तर सबट्रॅक्शन. सेम साइनसाठी काय करत असतो आपण दादा, सबट्रॅक्शन. आणि जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार तेव्हा आपण सेकंड इक्वेशनचं साइन काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. समजलं मला काय म्हणायचं आहे. इक्वेशन बघितलं, इक्वेशनचं कोएफिशिएंट डिफरंट होते. यांचा कोएफिशिएंट आपण सेम केला. या ठिकाणी तुला 6 आहे, 6 बघितला. त्या ठिकाणी दोघांचं साइन बघितलं, सेम साइन आहे म्हणून आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करणार आहोत. नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन. सांगा कोणत्या इक्वेशनमधून कोणत्या इक्वेशन सबट्रॅक्ट करू. शक्यतो मोठ्या इक्वेशनमधून छोटे इक्वेशन आपण काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. मग या ठिकाणी 38 मोठा आहे, 7 लहान आहे. मग इक्वेशन नंबर थर्ड म्हणून इक्वेशन नंबर सेकंड काय करू, सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड म्हणून इक्वेशन नंबर सेकंड काय करूयात, सबट्रॅक्ट करूयात. बघा 10m मायनस 6n इज इक्वल टू 38 आहे. सबट्रॅक्शन करणं आहे म्हणजे मायनस आहे. सेकंड इक्वेशन दॅट मीन्स m मायनस 6n इज इक्वल टू -7 इज इक्वल टू काय आहे, -7 आहे. आता जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर मायनस साइन आहे, या मायनसचा रोल किती आहे या ठिकाणी सांगितलेलं. सबट्रॅक्शन करत असताना सेकंड इक्वेशनचं साइन काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. मग सेकंड इक्वेशन कोणतं आहे, खालचंवालं. या ठिकाणी प्लस m होता, साइन चेंज करून -m झाला. -6 आहे, -6चा +6 होणार. -7 आहे, मायनसचा सुद्धा काय होणार आहे, प्लस होणार आहे. जुने साइन विसरून जायचे. आता बघा काय होईल, हा 10m मायनस m दॅट मीन्स 9m. 10m म्हणून 1m गेला, 1m गेला, 9m राहिला. +6n -6n गेट कॅन्सल इज इक्वल टू 38 + 7 हा काय आला इथं 5 कॅरी आला 1 म्हणजेच किती आला हा
45. काय भेटलेलं आहे 9m इज इक्वल टू द 45. 9m इज इक्वल टू 45. कुणाची व्हॅल्यू फाईन करायची तिथे आपल्याला यमची व्हॅल्यू फाईन करणं आहे. कुणाची व्हॅल्यू फाईन करणं आहे यम. मग हा 9 इथं पाहिजे का नाही, हा यम ॲज इट इज, हा 45 सुद्धा ॲज इट इज, हा 9 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये होता, या साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये, दॅट मीन्स यम इज इक्वल टू किती भेटलेलं आहे 45 डिवाइड बाय 9. पटकन कमेंट करा 45 डिवाइड बाय 9 म्हणजेच किती असणार आहे 5. 5 9 जा 45. राईट. मग यम इज इक्वल टू किती भेटलेला आहे 5. यमची व्हॅल्यू किती आलेली आहे 5. म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तर भेटलेली आहे. आता सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईन करण्यासाठी म्हणजेच एनची व्हॅल्यू फाईन करण्यासाठी आपण सिंपल काय करणार आहोत, ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. मग कुणाची व्हॅल्यू भेटलेली यम इज इक्वल टू 5 भेटलेला आहे. नाव पुट काय पुट करणार आहोत तर यम इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये काय करूयात यम इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू आपण काय करणार आहोत पुट करणार आहोत. मग यम इज इक्वल टू 5 इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलं दिदी 5m प्लस मायनस 3n इज इक्वल टू द 19. हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. या इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये आपण सिंपल काय पुट करतोयात यम इज इक्वल टू 5. बघ हा 5 ॲज इट इज, यमच्या ऐवजी आपल्याला व्हॅल्यू पुट करणं आहे मायनस 3n इज इक्वल टू द 19. ज्यांना ज्यांना एक्झाम्पल या अगोदरचे समजले असतील तुमच्या मनाने तुम्ही डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करू शकता, माझी वाट बघण्याची गरज नाही. तुम्ही सुद्धा काही एक्झाम्पल ट्राय करा, नाही समजलं तर एक्झाम्पल बघत जा. यमच्या ऐवजी 5 पुट केला, एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर काय लक्षात येईल काय पुट केलं आहे 5 5चा किती झाला 25 मायनस 3n इज इक्वल टू द 19 मायनस 3n इज इक्वल टू 19 मायनस 25. 1 मिनिट. बघा हा 25 मायनस 3n इज इक्वल टू 19 आहे. मायनस 3n इज इक्वल टू ॲज इट ठेवा, एनची व्हॅल्यू फाईन करायची, मग ही टर्म ॲज इट इज राहू द्या. मायनस 3n इज इक्वल टू हा 19 या साईडला प्लस 25 होता, साईड चेंज केल्यानंतर मायनस 25 म्हणजेच हा काय बाहेर आलेला आहे मायनस 3n इज इक्वल टू द मायनस 6. मायनस 3n इज इक्वल टू मायनस 6. 19 मायनस 25 19 मायनस 25 दॅट मीन्स मायनस 6 आहे. काय भेटलेली व्हॅल्यू मायनस 3n बघा मायनस 3n इज इक्वल टू द हा काय मायनस 6 आहे. व्हॅल्यू कुणाची फाईन करायची एनची, दॅट मीन्स एन इज इक्वल टू हा मायनस 6 ॲज इट इज, या साईडला मायनस 3 होता, साईड चेंज केल्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे होता, साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये जाणार आहे, मायनस मायनस कॅन्सल होईल 6 डिवाइड बाय 3 दॅट मीन्स एन इज इक्वल टू 2. हे डिव्हिजन किती येणार आहे दादा, हे डिव्हिजन किती येणार आहे 2 दॅट मीन्स एन इज इक्वल टू किती भेटलेली व्हॅल्यू n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू किती आलेलं आहे 2. इथपर्यंत काय अडचण आहे का, सोल्युशन फाईन करायचं होतं. गिवन क्वेश्चनमध्ये आपलं सिंपल सोल्युशन फाईन करणं आहे. सोल्युशन फाईन करणं म्हणजेच काय तर जो पण व्हेरिएबल गिवन इक्वेशनमध्ये यूज केलं असेल त्यांच्या व्हॅल्यू फाईन करणं. या ठिकाणी m आणि n व्हॅल्यू आहे, m आणि n व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे सोल्युशन फाईन करण्यासाठी आपल्याला कुणाच्या व्हॅल्यू फाईन करणं होत्या m आणि nच्या, ज्या की आपण या ठिकाणी फाईन केलेल्या आहेत. mची व्हॅल्यू आलेली 5, n इज इक्वल टू आलेला आहे 2. मग तिथे हे चुकलं की बरोबर आलं, कदाचित माझ्याकडून चुकूही शकतं का, एखाद्या ठिकाणी जर का प्रॉब्लेम झाला असेल प्लसचा मायनस लिहिल्या गेलं असेल तरी चुकू शकतं. मग चेक करून पाहणं आपली गरज आहे, आपली जिम्मेदारी आहे. मग चला तर चेक करूयात. नाव चेक कसं करत असतो आपण, चेक करण्यासाठी सिंपल आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका इक्वेशन ज्या काही व्हॅल्यू आपण फाईन केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट करा. जर का गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालं म्हणजेच काय लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड भेटली तर आपण काय म्हणू शकतो की जे आन्सर आपण फाईन केलेलं आहे हे आन्सर काय असणार आहे राईट असणार आहे. चला तर बघूयात लेफ्ट हँड साईड
कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करू? जे इक्वेशन सोपं वाटतं ना त्यामध्ये पुट करा. कोणतं इक्वेशन सोपं आहे? सेकंड नंबर. मग चला पुट करू. m - 6n = -7. बघा m -6n काय आहे? m - 6n काय भेटायला पाहिजे? -7 भेटायला पाहिजे. बघा व्हॅल्यू पुट करू. m = किती आलेला आहे दीदी? 5. m ची व्हॅल्यू काय आली दादा? 5 आलेली आहे. मायनस साईन ॲज इट इज, 6 सुद्धा ॲज इट इज. n ची व्हॅल्यू किती आहे? तर 2 आहे. किती आहे दादा m ची व्हॅल्यू? 2. राईट. बघा करा सवाल. हा m ॲज इट इज 5 ॲज इट इज 6 × 2 दॅट इज 12 आणि 5 - 12 5 मधून 12 गेला. लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही. अशा केसमध्ये आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो. 12 मधून 5 गेला 7 राहिला. किती राहिलेला आहे? 7. परंतु छोट्या संख्येमधून मोठ्या संख्या मायनस केली आहे म्हणून ती साईन कोणता येणार आहे? मायनस. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? काय भेटलेलं आहे? ज्यावेळेस आपण व्हॅल्यू पुट केल्या त्यावेळेस व्हॅल्यू किती भेटलेली आहे? -7. आणि -7 मीन्स काय आहे? राईट हँड साईड आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? याला -7 ला राईट हँड साईड आणि या साईडला काय होते आपली? लेफ्ट हँड साईड. म्हणजेच काय लक्षात येईल? राईट हँड साईड = काय भेटलेलं आहे? लेफ्ट हँड साईड. म्हणजेच काय दादा? गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे. गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालं याचा मिनिंग एकच होतो. जी काही व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे m = 5 अँड n = 2 या दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या काय असणार आहे? राईट असणार आहे. इथपर्यंत काही अडचण नाही. सर्वांना शिकवलेल्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. एक्झाम्पल समजले असतील. नसतील समजते तर उद्या मला परत सांगा, काही अडचण नाही. किंवा मग तुम्ही ह्याला परत प्लेबॅक करू शकता. पॉज करायचं आहे. कुणीही 2x स्पीड करून लेक्चर बघणार नाही. 1x मध्ये सर्वांनी क्लास करायचा आहे. जिथं काही समजलं नाही त्याला थोडं बॅक घ्यायचं आणि तो टॉपिक परत तुम्हाला बघायचा आहे. सगळे एक्झाम्पल मी व्यवस्थित एकदम आरामानं समजून सांगतो. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. थँक्यू. सर्वांनी झालेले एक्झाम्पल व्यवस्थित परत एकदा प्रॅक्टिस करा. सोबत तुम्हाला जी काही DPP दिलेली आहे DPP म्हटले एक्झाम्पल म्हणजेच होमवर्क म्हटले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करसाल अशी अपेक्षा आहे. जे काही एक्झाम्पल आज आपण कव्हर केले आहेत हे एक्झाम्पल तुम्ही राईट डाऊन तर करणार आहातच, परंतु सोबत तुम्हाला परत तुमच्या स्वतःनुसार एक्झाम्पल न बघता परत एकदा ट्राय करून सॉल्व करून बघायचे. होमवर्कमधले एक्झाम्पल तर सुद्धा तुम्ही सॉल्व करायचे. DPP सेक्शनमध्ये तुम्हाला होमवर्कचे एक्झाम्पल दिलेले आहेत ते सर्वांनी ट्राय करायचे. चला तर पुन्हा एकदा भेटूयात उद्या याच टाईमला. थँक्यू सो मच. सर्वांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा, व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण असली तर नक्कीच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.